श्री तुकोबाराय म्हणले कसं आहे देवा, एकतर तुमच्या संगतीत येण्यासाठी आम्ही काय काय खटाटोप केलाय ते आमच्या जीवाला माहिती आहे म्हणले. किती त्यागावं लागलंय, किती सोसावं लागलंय, किती सहन करावं लागलंय, हे जर सांगत बसलो मी तर 4 वाजतील म्हणले. इथंच कमी यादी नाही त्याची, बरंचसं काय आम्हाला सोसावं लागलंय. ज्याच्यावर अत्यंत आमचं प्रेम होतं, प्रीती होती, ते सगळे भौतिक वस्तू, व्यक्ती, पदार्थ, त्यांचा आम्हाला त्याग करावा लागलाय. आणि देवा ही लय फार अवघड आहे म्हणले. ज्याच्यावर अत्यंत प्रेम असतं, हरी याचे साठी ओ केले नाना याग, याचे साठी ओ केले नाना याग, याचे साठी हो विषयाचा त्याग, याचे साठी हो विषयाचा त्याग, याची लाली हो दिवले दिवे भोग, याची लागी हो दिले भोग, याची लागी हो जन्मोजन्मी त्याग हो. आयशा गोपिका त्या बोलती आयशा गवळला त्या बोलती याची लागी हो विषयाचा त्याग, आयशा गोपिका त्या बोलती आयशा गोपिका त्या बोलती परस्परी. याचेसाठी नाना यज्ञ, याची जागी ओ केले नाना याग, नाना याच्यासाठी केले नाना याग, याग, आणि याच्यासाठी विषयी केले त्याग, याच्यासाठी दिव्य त्यागीले भोग. आयशा गोपिका त्या बोलते परस्परी. देवा सगळं हे आम्ही तुझ्या एका प्राप्तीसाठी केले, तुझ्या संगतीत येण्यासाठी केले. आणि आमचं ज्याच्यावर अत्यंत प्रेम होतं ते सगळं प्रेमाचं तेवढं आम्हाला त्यागावं लागलंय, सोडावं लागलंय. आणि प्रेमातलं त्यागत असताना किती दुःख होतं ती तंबाखू खाणाऱ्याला इशारा. ज्याच्यावर अत्यंत प्रीती आहे, प्रेम आहे, त्याचा त्याग करत असताना किती दुःख होतं विचारा तंबाखू खाणारे. सोडू वाटतंय का? सोडू वाटत नाही, सोडू वाटत नाही. ज्याच्यावर अत्यंत प्रेम होतं देवा आमचं, सगळं आम्ही ते सोडलं, सगळं सोडलं, सगळं त्यागलं. भगवान परमात्मा म्हणले, महाराज मी प्रश्न एक विचारला आहे, उगाच तुम्ही कीर्तन लांबवायला म्हणले. मी तुम्हाला विचारलंय माझ्या संगतीत तुम्ही कशासाठी येता, माझ्या संगतीनं फायदा काय होतंय, आणि तुम्ही उत्तर द्यायला संगतीत येण्यासाठी काय काय त्यागलं आणि काय काय भोगलं. मी तुम्हाला प्रश्न तसा केलाच नाही, उगाच का कीर्तन लांबवायला म्हणले. महत्वाचं माझं मुख्य उत्तर द्या, मुख्य प्रश्नाचं. माझ्या संगतीनं तुम्हाला काय फायदा होतो, अभंगाचं पहिलं चरण. तुझी संगती तुझी संगती तुझी संगती नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. देवा तुमच्या संगतीचा आम्हाला होणारा सर्वात मोठा फायदा, पहिला फायदा म्हणजे तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. तुमच्या संगतीमुळं आम्ही निश्चिंत झालो, निश्चिंतता आम्हाला प्राप्त झाली.
हा सर्वात मोठा फायदा आहे आमचा. कारण चिंता फार खतरनाक आहे. चिंता से घटे चतुराई, चिंता से घटे शरीर, असंही म्हणलं. चिंता करून करून शरीर काय होतं? कृश होतं. चिंता चांगली नाही, चिंता घातक आहे, चिंता बाधक आहे. पण संसारातली चिंता बाधक आहे, परमार्थातली चिंता बाधक नाही. चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपदा चिंतने चिंतने तद्रूपदा चिंतने तुका मने देहा निरासने, चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता. तुका मने निरसने चिंतने चिंतने तद्रूपदा चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने तद्रूपदा. संसारातली चिंता बाधक आहे, परमार्थातली चिंता साधक आहे. काय असते परमार्थात चिंता? पाकिटाची का? परमार्थातली चिंता कोणती? पाकिटाची? अजिबात नाही. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ही परमार्थातली चिंता आहे. माझा उद्धार होईल का? देव मला भेटेल का? संत माझ्यावर कृपा करतील का? ही परमार्थातली चिंता आहे. आणि श्री तुकोबारा म्हणतात, आईशी चिंता करी सदा सर्व काळ. अशी चिंता सारखी करा. ही बाधा करू शकत नाही, ही साधक आहे. पण संसारातली कुठलीही भौतिक वस्तू, व्यक्ती, पदार्थाबद्दलची चिंता कराल तर ती जन्म मृत्यूच्या भवसागराकडे घेऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल दोन्ही प्रकारच्या चिंतेतून आम्ही मुक्त झालोत म्हणतात. चिंता ते पळाली, बाहेरी चिंताच राहिली नाही. कसली चिंता राहिली नाही? परमार्थातली एवं संसारातली निश्चिंतता प्राप्त झाली. बरेचशी माणसं म्हणतात, महाराज आता कसली चिंता राहिली नाही बघा. कालच मी रिटायर झालो आणि 70-80 हजार रुपये पेन्शन मला मिळते. कसलीच चिंता नाही. निवांत बसून 3 टाइम जेवण करून आराम करायचं काम आहे. फक्त सकाळी पहाटे 5ला उठून पोराला शाळेत सोडण्यासाठी पाठीवर घेऊन उभं राहावं लागतंय. ही कोण आहे? अरे चिंता झाली ना. ती निश्चिंत झालो म्हणतात, पण त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे हा वेगळा भाग आहे. श्री तुकोबाराय म्हणतात, देवा तुमच्या संगतीनं मात्र आम्हाला हा विशेष लाभ झाला, निश्चिंतता प्राप्त झाली. तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती, निश्चिंत झालोत आम्ही. नाहीतरी चिंता चिता समाख्याता, बिंदू मात्र विशेषता. चिंता आणि चिता काय अंतर आहे? फक्त अनुस्वाराचं अंतर आहे. सजीवम दहते चिंता असं म्हणलंय, निर्जीवम दहते चिता, सजीवम दहते. सजीवाला क्षणाक्षणाला जाळते, तिचं नाव चिंता. पण चिंताच राहिली नाही. तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती, निश्चिंत झालोत आम्ही. मग भगवान परमात्मा म्हणले, महाराज एवढा एकच फायदा आहे का माझ्या संगतीचा तुम्हाला? नाही देखिले ते मिळे, हो नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे.
दुसरा फायदा आहे म्हणले, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे कधी बघितलंच नाही ते आम्हाला प्राप्त होतं म्हणले. अगदी थोडक्यामध्ये सांगतो, जेव्हा गायी गोपाळा समवेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा वृंदावनाकडे निघून गेले, ब्रह्मदेवानी परीक्षा पाहण्यासाठी गायी गोपाळांचं हरण केलं आणि सत्य लोकाला घेऊन गेले. आता देवाने इकडे तशाच गायी तसेच गोपाळ निर्माण केले, पण जेव्हा देव गायी गोपाळांना घेऊन सत्य लोकात गेले, तिथं नेल्यानंतर तिथल्या सेवकांना सांगितलं, हे आपले पाहुणे आहेत बघा म्हणले, यांना काही सुद्धा कमी पडलं नाही पाहिजे, जे पाहिजे ते द्या, मुबलक द्या, जेव्हा पाहिजेत तेव्हा द्या, जेवढा पाहिजे तेवढा द्या, लगेच द्या. आता याने कधी सत्यलोक बघितला होता? पण देवाच्या संगतीचा परिणाम, नाही देखील ते कधीच सत्यलोक बघितला नव्हता, ते प्राप्त झाला महाराज त्यांना. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, विशेष प्रकारचे भोग आणि शाश्वत सुख, नित्य सुखाची प्राप्ती परमात्म्याच्या संगतीला. भगवान परमात्मा म्हणतात, हे सगळं घरी मिळत नाही का तुम्हाला? घरी ताकाचे सरोवर, येथे नवणिताचे पूर. म्हणले घरी आसार आहे म्हणले देवा. ताक काय? ताक आसार आहे. हा, फलकट तो संसार, येथे सार भगवंत. तेव्हा इथं तुमच्या चरणाजवळ सार प्राप्त होतं म्हणले, नवनीत प्राप्त होतं. घरी मात्र ताक आहे, आसार आहे. आणि आसाराचा माणूस स्वीकार करत नाही. काय काय? त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सार सार विचार हरिपाठ. या रे भोक रे भाकरी, वारे भोकरे भाकरे, दही भाताची शिदोरी, दही भाताची शिदोरी, ताक सांडा दुरी, असेल ते तयापी. ताक साडा दुरी, असेल ते तयापे. ताक साडा दुरी, असेल ताक सांडा दुरी, घ्या रे भोकरे भाकरी, दही भाताची शिदोरी, ताक सांडा दुरी. असेल ते असेल ते तयापे. आसाराचा त्याग केला पाहिजे आणि सार स्वीकारलं पाहिजे. म्हणून सारासार विचार करा, उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. सारासार योग्य अयोग्य जाणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याला म्हणतात, घरी आसार आहे देवा, घरी ताकाचे सरोवर, पण इथं मात्र तुमच्याजवळ नवनीताचे पूर आहेत. आणि म्हणून तुका म्हणे आता, आता तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. आम्ही नवजो दवडीता, आम्ही नवजो दवडीता, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. ओ आम्ही नवजो दवडीता, आम्ही नवजो दवडीता, नाही देखील भोग सुखाचे सोहळे,